नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की एंडोर्समेंट का महत्त्वाचे आहेत आणि त्याचा नेमका फायदा कसा होतो. जसं की तुम्ही रेझ्युमेमध्ये पण रेफरन्सेस नावाचं एक सेक्शन बघितलं असेल, ज्यामध्ये आपण काही व्यक्तींची नावं, त्यांची पोस्ट लिहितो आहे आणि त्यांना रेकमेंड करतो आहोत आपण आणि त्यांच्याकडून आपली माहिती चांगली मिळू शकते, असं आपण कंपनीला सांगतोय. सो त्या रेकमेंडेशनच्याच प्लॅटफॉर्मवर LinkedInने खूप छान एक पोर्टल बनवलेलं आहे आणि त्याचं नाव आहे एंडोर्समेंट सिस्टीम. सो एंडोर्समेंट सिस्टीम फक्त स्किल्ससाठी चांगली असते आणि स्किल्ससाठी ती वापरली गेली पाहिजे आणि सर्वांना मिनिमम एंट्री लेवलला 5-5 एंडोर्समेंट प्रत्येक स्किलला असल्या पाहिजे. फ्रेशर्स म्हणून तुम्ही किती स्किल घेणार त्यावर आपण आता बोलूया. तर आता आपण जाणार आहोत स्किल्सकडे. तुमच्या लक्षात येईल की टोटल 21 स्किल्स मी टाकलेले आहेत. बीइंग अँड प्रोफेशनल 13 वर्षाचा एक्सपिरियन्स. तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्ही 5 ते 8 स्किल्स टाकायचे आहेत आणि त्याला चांगल्या एंडोर्समेंट घ्यायचे आहेत. तर 2024ला जानेवारीमध्ये माझ्याकडं 15 एंडोर्समेंट माझ्या टीचिंग एक्सपिरियन्ससाठी आहेत आणि प्रेझेंटेशनसाठी 11 आहेत आणि बऱ्याच अशा नवीन नवीन एंडोर्समेंट मला आलेल्या आहेत. याचा नेमका फायदा काय होतो मित्रांनो ते समजून घ्या. पहिली गोष्ट, तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी प्रोफाईलवर विजिबल होता जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी एंडोर्स करता आणि त्याचा मेन फायदा असा होतो की तुमची प्रोफाईल थोडीशी जास्त लिंक्डइनला आवडायला लागते. लक्षात ठेवा, लिंक्डइनला तुमची प्रोफाईल आवडायला लागते कारण तुम्ही ॲक्टिव्ह मेंबर आहात. तुम्ही लोकांच्या स्किल्सला वाव देताय आणि ओव्हरऑल लिंक्डइनला त्या गोष्टी चांगल्या वाटतात. सो आता एंडोर्समेंट किती जणांची कशी करायची आहे. पहिली गोष्ट, एंडोर्समेंट जे कनेक्शन्स तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना तुम्ही करायचे आहे. त्यानंतर तुमचे जे सीनियर्स आहेत, सुपर सीनियर्स आहेत, फॅकल्टी मेंबर्स आहेत, त्यांची एंडोर्समेंट तुम्ही करायची आहे. त्यांना तुमची करायला सांगायची आहे आणि त्याच्याने फायदा काय होतोय की तुमच्या ह्या ज्या स्किल्स आहेत ह्या रेकमेंड होत आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्हाला एंडोर्समेंट नसेल स्किलला तर लिंक्डइन ती ग्राह्य धरत नाही. सो बेसिक्स आर व्हेरी सिम्पल. तुमच्या जोपर्यंत स्किल्स, जेवढ्या स्किल्स सेट्स याच्यात लिहिलेल्या आहेत त्याला जर एंडोर्समेंट नसेल, आता सपोज आपण खाली जाऊयात, माझी काही नवीन एखादी स्किल टाकली का बघूयात. रिसर्च स्किल, याला मला एंडोर्समेंट नाही आहे. चेक करू आपण. 3 एंडोर्समेंट आहेत, सॉरी. बट जर याला एंडोर्समेंट नसते तर मात्र मला इथे रिसर्च स्किल आहे असं लिंक्डइनला दाखवता येत नाही आणि लिंक्डइन त्याबद्दल मला कोणतेही जॉब पोस्ट सजेस्ट करणार नाही. तर आपला मेन जो गेम आहे तो आहे जॉब मिळवणे आहे. त्यामुळे कोणत्याही स्किलला तुम्हाला एंडोर्समेंट मिळणं गरजेचं आहे. 8 स्किल्स मी रेकमेंड करेल फ्रेशर्सला. जे एक्सपिरियन्स्ड आहेत 2 किंवा 1 वर्षासाठी त्यांना मी सजेस्ट करेल 10 ते 12 स्किल्स आणि त्यानंतर पुढं आपण जाऊ शकता. बट फ्रेशर्स आहात आणि डायरेक्ट 20 स्किल तुम्ही टाकताय तर माइंड माय वर्ड्स, विदाऊट एंडोर्समेंट ते लिंक्डइनला दिसतच नाही आहे. लिंक्डइन त्यावर तुमच्याशी काही बोलणार नाही आहे आणि त्यामुळे एक मोठा लॉस तुम्हाला होतोय कारण की तुम्ही डेटा टाकलाय पण त्या डेटाचा पाहिजे तसा वापर होत नाही. तर मित्रांनो, ही होती स्किल सेट एंडोर्समेंटबद्दलची एक व्हिडिओ. असाइनमेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. मलाही तुम्ही एंडोर्स करू शकता, मी तुम्हाला एंडोर्स बॅक करेलच. सो असाइनमेंट चांगली व्यवस्थित लिहायची आहे. मिनिमम 50 जणांना तुम्ही जर एंडोर्स केलं तर 5 रिप्लाय येतील असं आपण ग्राह्य धरू. सक्सेस रेट तुमचा 10% असेल तर. तुमचं नेटवर्क किती छान आहे त्याच्यावर त्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, खूप खूप शुभेच्छा एंडोर्समेंट मिळवण्यासाठी आणि नक्की एंडोर्समेंट करायची आहे. हा गेम खूप मोठा आहे आणि फास्ट आहे, त्यामुळे जास्त वेळ याच्यात घालवायचा नाही आहे. लवकर लवकर काम पुढं सरकवायचं आहे. तर बघण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.